बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। खासदार संजय राऊत हे परमेश्वरावर, महापुरुषावर किंवा महान नेत्यांवर बोलण्याचं धाडस आणि उपमर्द करू शकतात, पण आपण कलम 370 रद्द केल्यामुळे रोज अमित शहा यांना नमस्कार केला पाहिजे असं मत राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी ठाकरे गटावर निशाणा साधताना व्यक्त केलं। संजय राऊत यांनी बुधवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना अमित शहा यांच्यासह भाजपच्या सर्वच नेत्यांना स्वप्नदोषाचा आजार जडल्याचा आरोप केला होता। त्यांच्या या टीकेवर भाजपच्या वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहे। मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही या प्रकरणी संजय राऊत यांच्यावर टीका करत तेच असं बोलण्याचा उपमर्द करू शकतात असा दावा केलाय। चंद्रकांत पाटील म्हणाले, खासदार संजय राऊत अमित शहाच नाही तर परमेश्वर, महापुरुष किंवा एखाद्या महान नेत्यावरही बोलण्याचं धाडस आणि उपमर्द करू शकतात, पण आपण जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यामुळे रोज अमित शहा यांना नमस्कार केला पाहिजे। अमित शहा एक दूरदृष्टी असणारे नेते आहेत, त्यामुळेच ते 2029च्या निवडणुकीविषयी बोलले असतील। चंद्रकांत पाटील यांनी यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या 170हून अधिक जागा निवडून येण्याचा दावा करत उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला। ते म्हणाले, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीतील तिन्ही घटक पक्षांच्या 170हून अधिक जागा निवडून येतील, कारण लाडकी बहीण योजनेसह अनेक चांगल्या योजना सरकारनं जनतेला दिल्या आहेत। जनता त्याचं भान राखेल, पण काहींना उपकारांची जाणीव नसते, त्यांनी ती ठेवली असती तर 2019 मध्येच राज्यात युतीचं सरकार आलं असतं। आता त्यांचं जे नुकसान झालं ते झालं नसतं। वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असलेले भाजप आमदार नितेश राणे यांनी देशात 90% हिंदू राहत असल्याचं म्हटलंय, त्यामुळे हिंदूंचे हित जपणं हा गुन्हा होऊ शकत नाही असं देखील त्यांनी म्हटलंय। देशातील कट्टरपंथी बांगलादेशी हिंदू सणांवर दगडफेक करतात, त्यामुळे या विरोधात आवाज उठवल्याबद्दल गुन्हा दाखल होत असेल तर त्यासाठी मी तयार असल्याचं त्यांनी म्हटलंय। मुस्लिमांविरोधातील वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्रात त्यांच्यावर FIR दाखल करण्यात आलाय। यासोबतच उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनीही मी त्यांच्या वक्तव्याचं समर्थन करत नसल्याचं म्हटलंय। त्यानंतर आता नितेश राणे यांचं हे वक्तव्य समोर आलं असल्याचा दावा एका वृत्तवाहिनीनं केलाय। या संदर्भात नितेश राणे यांनी म्हटलंय की मी कोणत्याही राजकीय पक्षाचा आमदार म्हणून नाही तर हिंदू म्हणून आवाज उठवत आहे आणि उठवत राहणार आहे। जिथे लव्ह जिहाद आणि लँड जिहाद आहे तिथे मी पोहोचत आहे। आम्ही सर्व मुस्लिमांच्या विरोधात नाही असंही नितेश राणे म्हणाले। जो देशभक्त मुस्लिम या देशाला आपला मानतो तोच खरा मुस्लिम। पाकिस्तानी झेंडे फडकवल्यावर माझ्या कोकणातील मुस्लिमांनीही त्याचा निषेध केला। ते मुस्लिम असून भाजपमधील अनेक कार्यकर्ते मुस्लिम असून त्यांना आमची परिस्थिती समजते। कणकवलीचे आमदार राणे म्हणाले की झाकीर नाईक आणि मुस्लिम मौलाना यांनीही रामगिरी महाराजांनी जे सांगितलं तेच सांगितलं, मग केवळ रामगिरी महाराजच याबाबत बोलत आहेत का? हिंदू लोकांना त्रास द्या आणि 2047 पर्यंत इस्लाम राष्ट्र निर्माण करा ही त्यांची योजना आहे। हे होऊ नये अशी आमची इच्छा असल्याचा आरोपही त्यांनी केला। रामगिरी महाराज यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मुस्लिम संघटनेने केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जागा घेण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी केलाय। शरद पवार यांनी नुकतंच रोहित पवार हे भविष्यात मंत्री होऊ शकतात असे संकेत दिले होते। त्यानंतर सुप्रिया सुळे यांनीही शरद पवार यांचा वारसा रोहित पवार यांनी चालवला तर त्यावर माझी कोणतीही हरकत नसल्याचं स्पष्ट केलं होतं। रोहितच काय इतर कोणताही व्यक्ती माझ्या वडिलांचा वारसा चालू शकतो असं त्या म्हणाल्या होत्या। त्यामुळे रोहित पवार यांचं राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील वजन वाढलंय। या पार्श्वभूमीवर राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांच्यावर तोफ डागली आहे। हसन मुश्रीफ म्हणाले, रोहित पवार हे अजित पवारांची जागा घेण्याचा प्रयत्न करतायत, पण असं सहजासहजी कोणतंही स्थान मिळत नाही, त्यासाठी खूप खस्ता खाव्या लागतात। रोहित पवार हे छोटे आहेत, मी त्यांच्यावर बोलणं योग्य ठरणार नाही, पण त्यांनी आपल्या वयाचं भान ठेवून बोलावं। शरद पवार हे माझे दैवत आहेत, ते यापुढेही दैवतच राहतील। माझ्या मनात त्यांच्याविषयी कोणताही राग नाही, पण माझ्यावर ही परिस्थिती ज्यांनी आणली त्यांना ते सध्या सोबत घेऊन फिरतायत यावर माझा आक्षेप आहे। हसन मुश्रीफ यांनी यावेळी महायुतीच्या जागा वाटपावर भाष्य करत निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं सरकार येईल असा ठाम विश्वास व्यक्त केला। ते म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या 2 जागा आहेत। शिरोळमधून राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आमच्या चिन्हावर लढावं असा आमचा आग्रह आहे, ते आमच्या विनंतीला मान देतील असं चित्र आहे। जागा वाटपात निवडून येणाऱ्याला प्राधान्य देण्याची गरज आहे। विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत मोठं अंतर असतं। विरोधकांनी लोकसभा निवडणुकीत खोटा नरेटिव्ह सेट केला, पण आता तो मुद्दा राहिला नाही। लोकसभेनंतर आम्ही जे निर्णय घेतले त्याचा लाभ विधानसभा निवडणुकीत दिसून येईल। राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येईल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुढे करून कोणत्या तरी चाणक्यानं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा बळी घेतल्याचा घणाघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी केलाय।
जाधव यांनी या प्रकरणी कुणाचंही नाव घेतलं नाही, पण त्यांचा रोख भाजप नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे हे स्पष्ट आहे। मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली आहे। विशेषतः त्यांचा जोर सगळे सोयरेची अधिसूचना लागू करण्यावर आहे। यासाठी त्यांनी जालन्याच्या अंतरवली सराटीत उपोषणही केलं, पण सरकारनं त्याकडे साफ दुर्लक्ष केलं। या पार्श्वभूमीवर भास्कर जाधव यांनी भाजपवर मनोज जरांगे यांचा राजकीय बळी घेतल्याचा आरोप केलाय। भास्कर जाधव म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांची खोटी शपथ घेऊन खोटे GR काढणाऱ्या चाणक्यानं एकनाथ शिंदे यांना पुढे करून जरांगेंचा विश्वासघात केलाय। एकनाथ शिंदे यांना पुढे करणारा हाच चाणक्य ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्याही मागे आहे। महाराष्ट्र विश्वासघात करणाऱ्याला केव्हाही माफ करत नाही, जनताही माफ करत नाही। राज्यात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अक्षरशः हैदोस मांडलाय। राज्यातील जनता हे सर्व काही उघड्या डोळ्यानं पाहतीये, त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत जनता या तिघांनाही घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही। नेत्याच्या मागे न जाता सर्व मराठा बांधवांनी नारायणगडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याला उपस्थित राहावं, असं आवाहन मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे म्हटलंय। दरम्यान मनोज जरांगे पाटील म्हणाले की दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी मी उद्या रुग्णालयातून दुपारी 12 वाजता डिस्चार्ज घेणार आहे। त्यानंतर ते दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी अंतरवाली सराटीमध्ये जाणार आहेत। मनोज जरांगे पाटील म्हणाले की गावागावातील मराठ्यांनी आपल्या भागातील नेते कुठे गेले, कुठे आले हे लक्षात ठेवायला हवं। उद्या ते जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीसाठी मतदान मागायला आपल्याकडे येणारच आहेत। कोण मुद्दामून नारायणगडावर आलं नाही हे लक्षात घ्या, असंही त्यांनी यावेळी बोलताना म्हटलंय। अजित पवार यांचे समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांनी महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलंय। त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे। दरम्यान आमदार देवेंद्र भुयार यांच्या वक्तव्यावर बोलताना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की महिलांची टिंगल करणं हाच काय तो यांचा अजेंडा आहे का, हे अजित पवारांना विचारलं पाहिजे। आमदार देवेंद्र भुयार म्हणाले की 1 नंबर स्मार्ट मुलगी हवी असेल तर ती तुमच्या माझ्यासारख्यांना भेटत नाही, ती नोकरीवाल्यांना भेटते। 2 नंबरची मुलगी कुणाचा व्यवसाय असेल तर त्याला मिळते आणि 3 नंबरचा जो गाळ शिल्लक राहिला ती पोरगी शेतकऱ्याच्या पोराला मिळते। म्हणजे शेतकऱ्यांच्या पोराचं काही खरं राहिलेलं नाही। शेतकऱ्यांचं जन्माला येणारं जे लेकरू आहे ते आहेत तसंच राहतं। माय इल्लू पिल्लू आणि त्यांच्या पोटी वांद्राचं पिल्लू असाच कार्यक्रम आहे आपला सगळा। सुषमा अंधारे म्हणाल्या की भुयार यांचं वक्तव्य हे केवळ महिलांचा अपमान करणारे असं नाही, हे कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची टिंगल उडवण्यासारखं आहे। परंतु सध्या शिंदे गट, अजित पवार गटाचे लोक बोलण्याचं तारतम्य पाळत नाहीत। यांना वाटतं की आम्ही काही बोललो तरी आम्हाला पोलीस किंवा कुणी काही शिक्षा किंवा कारवाई करू शकत नाही। या मस्तवालपणातून हे वक्तव्य होतंय। संभाजीराजे छत्रपती यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीनं मान्यता मिळाली आहे। आता या पक्षाच्या वतीनं राज्यातील पहिलं आंदोलन करण्यात येत आहे। मुंबईजवळ असलेल्या अरबी समुद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकाचं जलपूजन झालं होतं। हे शिवस्मारक शोधायला चला असं आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केलंय। या अभियानाच्या माध्यमातून संभाजीराजे छत्रपती हे भारतीय जनता पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार असल्याचं बोललं जात आहे। या संदर्भात संभाजीराजे छत्रपती यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवप्रेमी नागरिकांना आंदोलनस्थळी उपस्थित राहण्याचं आवाहन केलंय। संभाजीराजे छत्रपती यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या वतीनं त्यांचे कार्यकर्ते चला शिवस्मारक शोधायला या मोहिमेसाठी मुंबईत पोहोचणार आहेत। मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया इथं 6 ऑक्टोबर रोजी 11 वाजता हे सर्व एकत्र जमणार आहेत। या माध्यमातून भाजप आणि राज्य सरकारवर संभाजीराजे छत्रपती यांनी टीका केली आहे। संभाजीराजे छत्रपती यांच्यासह आमदार बच्चू कडू आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी परिवर्तन महाशक्ती आघाडीची स्थापना केली आहे। या आघाडीच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार या तिघांनी व्यक्त केलाय। याचाच एक भाग म्हणून संभाजीराजे छत्रपती यांच्या या आंदोलनाकडे देखील पाहिलं जात आहे। हेच का अच्छे दिन असं म्हणत संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला देखील प्रश्न विचारलेत। मी 8 तासात 10,000 फाईलवर सह्या करतो असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय। त्यांच्या अतिशय युक्तिपूर्ण विधानाची राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सांगलीत शेतकरी मेळावा झाला। या मेळाव्यात बोलताना शिंदे आपण 8 तासात 10,000 फाईलींवर सह्या करत असल्याचा दावा केला। त्यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात हे कसं शक्य आहे असा प्रश्न उपस्थित केलाय। अनेकांनी मुख्यमंत्र्यांचे हे विधान अतिशय युक्तिपूर्ण असल्याचाही आरोप केलाय। एकनाथ शिंदे यासंबंधी म्हणाले होते की मी शेती करण्यासाठी गावाकडे गेलो, काही जण माझ्यावर टीका करतात, ते माझ्यावर हेलिकॉप्टरनं शेती करण्यास जात असल्याचा आरोप करतात। मग आता गावाकडे का न जाऊ का? तसं केल्यास मला तिकडे पोहोचायला 8 ते 10 तास लागतील। 8 तासात मी 10,000 फाईलींवर सह्या करतो, त्यामुळे 8 ते 10 तासांचा वेळ वाया घालवण्याची फुरसत माझ्याकडे नाही। हा वेळ विरोधकांकडे होता, कारण त्यांचे पाय केव्हा जमिनीला लागलेच नाहीत। या उलट मी मातीतला आणि जमिनीवरचा माणूस आहे, त्यामुळे गावी गेले की माझे पाय आपोआपच शेताकडे वळतात। एकनाथ शिंदे काही दिवसांपूर्वी हेलिकॉप्टरनं आपल्या मूळ गावी गेले होते। त्यांच्या या दौऱ्यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटानं त्यांच्यावर टीका केली होती।
या टीकेला प्रत्युत्तर देताना शिंदे बोलत होते. ते पुढे म्हणाले, आता आमचं सरकार आपल्या लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आम्ही लाडक्या भावांसाठी ही योजना आणली, तसंच ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजनाही सुरू केली आहे. कार्यकर्ता हा घरात नव्हे तर लोकांच्या दारात शोभून दिसतो, त्यामुळे आम्ही शासन आपल्या दारी योजना सुरू केली आहे.